मैं भी चौकीदार इसके माध्यम से जो पूरे देश के साथ बातचीत की है, प्रधानमंत्री जी ने चौकीदार का अर्थ भी हमें बताया है। हम सभी को अपने अधिकार मालूम होते हैं, लेकिन उसके साथ साथ हमारे कर्तव्यों का पालन करना ये भी बहुत महत्वपूर्ण है। और भारत को एक विकसित देश बनाने के लिए हर वो व्यक्ति जो अपने कर्तव्यों का पालन करेगा वो चौकीदार है, वो देश की उन्नति में भागीदार है। और इसी के माध्यम से देश को उन्होंने संबोधित किया है। जिस प्रकार से देश ने इसको रिस्पांस दिया है, हम सभी ने देखा, ये बिल्कुल निश्चित है देश ने प्रधान चौकीदार को न केवल स्वीकारा है, बल्कि प्रधान चौकीदार को फिर एक बार देश चुनकर देगा और पूरे बहुमत के साथ आदरणीय प्रधानमंत्री जी को देश के प्रधान चौकीदार के रूप में लोग चुनकर देंगे। ये आज हम सबके सामने स्पष्ट हुआ। चौकीदार जे अभियान सुरू केलं आहे, त्या अभियानाचा अर्थ त्यांनी स्पष्टपणे सांगितला आहे। प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अधिकारांसोबत कर्तव्याचं पालन केलं आणि जे त्यांचं कर्तव्य आहे ते योग्यपणे पूर्ण केलं तर आपला देश विकसित देश होऊ शकतो। आणि म्हणून प्रत्येकाने चौकीदाराचं काम करायचं आहे, आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आहे आणि प्रत्येकाचं कर्तव्य पूर्ण होत आहे हे बघायचं आहे। आज ज्या प्रकारे देशामध्ये सामान्य नागरिकांमध्ये माननीय पंतप्रधानांनी जागरूकता उत्पन्न केली आहे, आपण बघितलं संपूर्ण देशाने त्याला काय रिस्पॉन्स दिला आहे। आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये देशाच्या प्रधान चौकीदाराला पुन्हा एकदा भारताची जनता पूर्ण बहुमत देऊन या ठिकाणी निवडून देणार आहे आणि त्याचीच एक झलक आज आपण बघितली आहे। आज